आज शॉप आपल्याला बांधायचं आहे, म्हणजे नेट वगैरे ते लाकडं वगैरे लावून असते ना, तर ते आज आपल्याला बांधायचं आहे. काल बांधत होतो, परंतु काल कसं रंग. हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे माझा भाऊ आणि आज माझ्या शॉपचं काम झालेलं आहे चालू. ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. संध्याकाळपर्यंत माझं शॉप ते म्हणतो ना, जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरवावे. तर आमचं लाकडाचं का होईना स्वतःचं मस्तपैकी शॉप आम्ही बांधत आहोत आणि इथं मस्तपैकी नेट वगैरे टाकून टेंट टाईप आम्ही हे शॉप करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. क्लीन करून यायची एकदम. दाढी आणि कटिंग दोन्ही पण. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचे आयकॉन बटन दाबा आणि एक कमेंट करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर इथं सकाळ झालेली होती आणि सकाळ झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण व्यवसाय करत आहोत. तर व्यवसायात स्वच्छता, शरीराची स्वच्छता खूप ठेवणे आवश्यक असते. तर आता इथं सगळ्यात अगोदर गणेशजीवर मी झाली हायपर, रागावली. त्यांचं रोजचं नाटक चालू होतं की बाबा आज करतो दाढी, उद्या करतो दाढी. शेवटी आज मी रागावली आणि रागावल्यानंतरच या व्यक्तीला कोणती पण गोष्ट हा व्यक्ती लवकर करतो तशी करत नाही. प्रेमाने सांगितलं तर ऐकत नाही, मग शेवटी मला चिडचिड करावा लागतो. तेव्हा कुठं हा व्यक्ती मग ऐकतो माझं. तर हे सगळ्यात अगोदर दाढी आणि कटिंग करायला मी यांना पाठवलं आणि आज आम्हाला भरपूर म्हणजे काम होतं. कारण की आणि विशेष म्हणजे आज उन्हात कामं करू संध्याकाळपर्यंत माझी हवा झाली डूस. म्हणजे मला उन्हाळ्या टाईप झालं होतं. अक्षरशः संध्याकाळी मला उलट्या मळमळसुद्धा झाल्या आणि मला मग थंड पाण्यानं मी आंघोळ वगैरे केली, तेव्हा कुठं मला चांगलं वाटलं. तर आता आपलं जे शॉप आहे तर आपल्याच्यानं पक्क तर बांधणं होत नाही, एवढी आपली लायकी पण नाही आणि हैसियत पण नाही. आणि कर्ज घेऊन बांधणे हे माझ्या मनाला पटत नाही. कारण आज आपल्याला पैसे आहे आपल्याजवळ, उद्या नसलं आणि ते व्याजावाले आपल्या अंगणात येतील किंवा उधारी मागण्यासाठी माझ्या दारात येतील, हे तत्व मला पटत नाही. जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरावे. त्याच्यामुळे कमी किमतीत म्हणजे 3 ते 4 हजारात आमचं टेंट बांधणं होणार आहे. म्हणजे आपले बांबू असतात, अजून लाकडं असतात आणि नेट. जाऊ नको म्हणा, जाऊ नका म्हणा. जाऊ दे बाबू कामाले. त्याच्या सहाय्याने मस्तपैकी कस्टमरना बसण्यासाठी आम्ही सावली करणार आहोत आणि ते बांधल्यानंतर खूप छान दिसणार आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर गणेशजीचा चहा नाश्ता झालेला आहे आणि स्वराज रडत होता की पप्पा तुम्ही शॉपला जाऊ नका. कारण कसं आहे, किती दिवस झाले गणेशजी घरी होते, त्याच्यामुळे त्यांना त्याला सवय झाली होती. तर गणेशजी गेले आणि त्याच्यानंतर फ्रेंड्स गणेशजी सकाळी नाश्ता वगैरे केलेले आहेत आणि स्वराचं आज पोट दुखत होतं तर ती घरीच आहे. तर मी पटापट कामं आटोपलेली आहे आणि आज शॉप आपल्याला बांधायचं आहे. म्हणजे नेट वगैरे ते लाकडं वगैरे लावून असते ना, तर ते आज आपल्याला बांधायचं आहे. काल बांधत होतो, परंतु काल कसं रंगपंचमीमुळे मजूर भेटला नाही. तर आज मजूर नाही सांगितला, माझ्या भावालाच मी सांगितलं की मला तू करू लाग. तर आज माझा भाऊच मला शॉप बांधून देणार आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर घरातलं क्लिनिंग वगैरे आटपून स्वराजची आंघोळ वगैरे करून, स्वराचं पोट दुखत होतं म्हणून स्वराला नाश्ता दिला आणि सर्व आटपून मी निघालेली आहे शॉपच्या कामासाठी. घरातलं पण बघावं लागते, घरातही आपण गळाटा वगैरे ठेवू शकत नाही, कारण माझ्या मनाला ते पटत नाही. आपण व्यवसाय करत आहोत त्याच्यामुळे घराची, भांड्याची, सर्व गोष्टींची स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. तर आता मी इथं पोहोचलेली आहे माझ्या शॉपच्या ठिकाणी. माझं असं मत आहे की कसं आहे की आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे कस्टमर जेव्हा लस्सी वगैरे प्यायला येणार आहेत, निंबू सरबत पण ठेवणार आहे मी आता आणि मठ्ठा पण ठेवणार आहे. त्याच्यामुळे लोकांना सावलीची खूप गरज असते. त्यांना असं वाटते थोड्या वेळ जर आपण उन्हातून सावलीत बसलो तर बरं वाटणार, म्हणून आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. ताट्या असतात त्या घ्यायला, बांबू आणि लाकडं घ्यायला आणि ते सर्व मिळून मस्तपैकी असं नेट वगैरे बांधून असं टेंट आम्ही तयार करणार आहोत. आपलं जेवढं चादर आहे
तेवढंच अंतरून पसरवायचं. आपण मोठं शॉप भाड्यानं घेऊ शकत नाही. पक्कं शॉप जर आपण घेतलं तर चांगलं आपलं हे होऊ शकते, परंतु आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. तर माझा भाऊ आला, दुसऱ्या व्यक्तीला कामगार ठेवल्यापेक्षा, मजूर ठेवल्यापेक्षा, त्याचा फायदा केल्यापेक्षा मला असं वाटते आपल्या घरातल्याच व्यक्तीला काम देणं कधी पण चांगलं असते, बरोबर ना. कारण आता मला नाश्ता सेंटरला पण गरज आहे माझ्या भावाची, वहिनीची, त्याच्यामुळे आपल्या घरच्याच व्यक्तींना काम देणे खूप सोयीस्कर असते. तर आता हे सर्व साहित्य आम्ही घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच एक हे म्हणजे पावसाळ्यातसुद्धा गळायला नको, लॉंग टाईम आपल्याला बघावं लागते, तर हे सुद्धा घेतलेलं आहे आणि सोबत नेट पण घेतलेलं आहे. आणि काल मला कळलं की अरे बापरे, ऊन किती आहे. एवढ्या उन्हात आम्ही सामान घेतलं, अक्षरशः माझा जीव असा वर खाली करत होता. अक्षरशः मला मळमळ उलटी वगैरे होत होती आणि ऊन भरपूर होतं. त्याच्यामुळे मी माझ्या भावाला सांगितलं की एवढ्या उन्हात तू काम करू नको, तू थोड्या वेळ घरी जा, जेवण कर, आराम कर आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजता तू ये आणि मग आपण काम चालू करू. तर नंतर मी घरी आली आणि स्वयंपाक मी करून नव्हती गेली. त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी डाळ भातचा कुकर लावला, बटाट्याची भाजी केली, नंतर कणिक लावली आणि पोळ्या केल्या. आणि आता मला टेन्शन आलं होतं. एक तर उन्हातून मी आली होती, मला चक्कर येत होते, डोके दुखी होत होती आणि अक्षरशः मी जेवण पण मग केलं नाही. मला आराम करायचा होता, कारण मला असं वाटत होतं की मला उन्हाळी लागली. तर स्वराने बघितलं की मला कसं तरी होतंय, तर स्वराने मला बोलली की मम्मी तू आराम कर, मी पप्पांचा डबा देऊन येते. मग स्वरा गेली आणि पप्पांचा तिचा डबा देऊन आली. मी थोड्या वेळ आराम केला, कपडे वॉश केला, घर क्लीन केलं, भांडे घासले, जे की आता मी पुन्हा स्वयंपाक केला होता ते. आणि संध्याकाळचे 5 वाजले होते. स्वराजला सुद्धा मी झोपी लावलं होतं. माझं असं आहे, शॉप बरोबर मी स्वराजच्याकडे पण लक्ष देते आणि स्वराकडे पण लक्ष देते. तर तिला पण मी थोड्या वेळ आराम करायला सांगितला, स्वराजला झोपून दिलं, कपडे वॉश केलेले आहेत आणि नंतर मी पोहोचली शॉपच्या ठिकाणी. कारण गणेशजी बोलले होते मी म्हणजे त्यांना मदत करतो, म्हणजे माझ्या भावाला ते मदत करणार होते. त्याच्यामुळे एक जण शॉपवर सुद्धा राहणे आवश्यक होतं. तर मी म्हणजे लस्सी विकली आणि गणेशजीने माझ्या भावाने शॉप उभं केलेलं आहे. आमचं छोटासा का होईना हा आशियाना, जे आमचे कस्टमर येतील त्यांना सावली देण्याचा, विसावा देण्याचं एक काम करत आहोत, जेणेकरून 2 मिनटं कोणीही शांततेने बसता आलं पाहिजे आपल्या शॉपवर. तर असं आहे, गरिबाचा गरीब खाना. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची आयकॉन बटन दाबा. आणि गणेशजीवर जशी मी एक जबाबदारी सोपवत आहे तसं त्यांना त्यांची जबाबदारी कळत आहे. आज त्यांनी बघा भाजीपाला, दूध न सांगता मला आणून दिलं आणि सांगितलं घरी जाताना तू हे घेऊन जा. परंतु तिकडून आल्यानंतर मला कसं तरी होत होतं. मी लगेच स्वयंपाक केला, मस्तपैकी थंड्या पाण्यानं आंघोळ केली आणि मी जेवण वगैरे करून झोपून पण गेली होती. गणेशजी कधी आले कधी नाही मला माहिती पण नव्हतं. तर हे सर्व शॉप एवढं माझ्यासमोरच बांधलं. नंतर खूप लेट होत होतं, तर मी त्यांना सांगितलं की बाकीचं काम आपण उद्या करूया. नंतर मग गणेशजी घरी आले, गणेशजीने जेवण केलं, सर्व भांडे वगैरे व्यवस्थित झाकून ठेवले आणि ते पण झोपून केले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. तर चला येतो मग. हो, बाय बाय.